बातमी अर्थातच केंद्रासंदर्भात आहे। केंद्रानं नीट संदर्भात घेतलेल्या निर्णयाची आहे। केंद्राकडून यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टानं कान उघडणी केल्यानंतर यूजीसी परीक्षा रद्द झाली आहे। आता नव्यानं परीक्षा घेतली जाईल। नीट परीक्षेचं काय होणार हा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे। चौकशी सीबीआयकडे लावलेली आहे, ती अतिशय चांगली बाब आहे। पण परीक्षा पारदर्शक झाली पाहिजे यासाठी सरकारने प्रयत्न करणं, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं होतं। ते झालेलं नाही, कारण ही जे काही सर्व विद्यार्थ्यावरती तो घाला आहे आणि विद्यार्थी 6-6 महिने चांगल्या रीतीने अभ्यास करतो आणि अभ्यास करून 18 तारखेला एक्झाम होती आणि 19 तारखेला पेपर कॅन्सल होतं। हे विद्यार्थ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे आणि विद्यार्थी म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी 6-6 महिने व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे आणि ती अभ्यास करत असताना सेंटर देखील विद्यार्थ्यांनी पुणे जर सेंटर टाकलं तर दौंड सारख्या भिगवण सारख्या ठिकाणी सेंटर आलेले आहेत। इतका असताना देखील विद्यार्थ्यांनी आपल्या आर्थिक अडचणीतून देखील त्यांनी परीक्षा दिली आणि दौंड सारख्या ठिकाणी भिगवण सारख्या ठिकाणी 100-100 किलोमीटरवरती जाऊन त्यांनी परीक्षा दिली आणि ती परीक्षा कॅन्सल झाली। हे कुठेतरी विद्यार्थ्यासाठी घातक आहे। सातत्याने अतिशय असंवेदनशील सरकार आहे। शेतकरी असू दे, विद्यार्थी असू दे, महिला असू दे, नीटची परीक्षेमध्ये झालेला गोंधळ आणि मग तलाठीची पण परीक्षेमध्ये ह्यांना जमत नाही। यूजीसीचा एक इश्यू आहे। सातत्याने तंत्रज्ञान जेव्हा एवढं चांगलं एकीकडे होतंय तेव्हा या परीक्षांमध्ये सारखेच घोटाळे कसे होतात? माझं तर म्हणणं SIT इन्क्वायरी करा, काहीतरी उच्चस्तरीय इन्क्वायरी झालीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।